मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की आता आपण चंदीगडमध्ये येऊन दाखल झालेले आहोत। पंजाब हरियाणाची राजधानी असलेलं हे शहर इथल्या सुनियोजित बांधकामासाठी प्रसिद्ध आहे। इथलं रॉक गार्डन हे सुद्धा इथलं वैशिष्ट्य आहे। आज आपण चंदीगड सेक्टर 44D या ठिकाणी आलेले आहोत। विन्नी मंगेश गोठणकर या वहिनींना आज आपण बोलतं करणार आहोत। सत श्री अकाल, माझं नाव विन्नी गोठणकर, माहेरीचे नाव मनप्रीत प्राशर। माझा जन्म झाला यमुनानगर हरियाणामध्ये। बालपण माझा सागला गेला शिमलामध्ये। लग्नानंतर आम्ही हैदराबादला होता, नंतर चेन्नई। 10-11 वर्ष झाले की आम्ही चंदीगडला आहोत। म्युझिक इज वन ऑफ माय हॉबीज। मला रियालिटी शोज बघायला आवडतो। माझे हस्बंड आहे महाराष्ट्राचे, मूल तो कोकणाचे आहेत। मी 1-2दा म्हणजे सण साजरे करायला गेली आहे कोकणला। मुंबईला आम्ही सण साजरे केले काही। थोडे दिवसापूर्वी मला माहिती पडला की होम मिनिस्टरमध्ये माझा सिलेक्शन झाला आहे। मला खूपच एक्साइटमेंट झाला, कारण की होम मिनिस्टरचा एक किस्सा पण आहे माझा लाईफमध्ये। सगळ्यांना मी सांगितलं की माझा होम मिनिस्टरमध्ये झाला आहे, तुम्ही बघा। नमस्कार। पदरावरती जरदारीचा मोर नाच राहावा, दाही दिशांना आता पसरू दे गंध मराठी नवा। होम मिनिस्टर, होम मिनिस्टर। थँक्यू। घ्या उखाणा। खाणा घ्या। सगळे सांगायची तुम्हाला खूप हाऊस। मंगेश माझा कम्प्युटर आणि मी मंगेशची माऊस। वा वा वा। द्या ओळख करून सगळ्यांची। हे माझे मिस्टर। नमस्कार। हे माझे बाबा। नमस्कार। नरदेवी। माझा भाऊ। हॅलो। रॉबिन। माझी बहिणीचा मुलगा ऋषभ, माझी मुलगी अनन्या आणि माझी सगळी मैत्रिणी अनुषिता। हो, नमस्कार सगळ्यांना। नमस्कार। सुरुवात करूया आजच्या गप्पांना। नमस्कार। कुठलं बालपण तुमचं? बालपण शिमला। अरे वा। पुरा बालपण माझा शिक्षण सगळा तिकडेच झाला। सेंट बीज कॉलेजला मी सायकॉलॉजीमध्ये ग्रॅज्युएट आहे आणि नंतर शिफ्ट करताना हिला भेटली पुण्याला। मी कधी विचारलं कुठे भेटली म्हणून? तुम्ही विचारणार ना, मी पहिला आधीच सांगून टाकेल। तुमचं बालपण कुठलं? नमस्कार, मी मूळचा मुंबईचाच। बालपण आणि ग्रॅज्युएशन माझं मुंबईमध्येच झालं। कुठे? मुंबई युनिव्हर्सिटीमधनं ग्रॅज्युएशन झालं। नंतर मी पोस्ट ग्रॅज्युएशन पुणे युनिव्हर्सिटीमधनं केलं। बरं। MCA केलं। पण तुमची ओळख पुण्यामध्ये झाली का? हो। तुम्ही शिक्षणासाठी गेले? नो, मी गेली होती काही प्रोजेक्टला कामात, तो तिकडेच होते आणि आम्ही भेटले, नंबर्स एक्सचेंज झाले। नंतर मी गेली कॅनडाला शिफ्ट करून। म्हणजे PR घेऊन मी कॅनडाला गेली। तर मध्ये प्रोग्राम चालू झाला सारेगामापा चॅलेंज 2005। आणि आम्ही दोघे, विनीत म्हणून एक सिंगर होता, तिचे फॅन होते आणि हिमेशचे फॅन होते। बरं। तर एक फोरमवर आम्ही जाऊन लोकांचे भांडायचा, जो कोणी काही वाईट सांगितलं आणि डिस्कशन करायचा की कशा गातो, कोणते म्युझिकवर डिस्कशन करतो। तर आम्हाला झाला की आमचा टेस्ट पण एकसारखा आहे, आम्ही एकसारखा सोचतात। तर झाला की आता लग्न करू। किती वेगळा विषय आहे ना। हे मुंबईतले, तुमचं सगळं कुठे? शिमलामध्ये। किती वर्ष झाली लग्नाला? 11 झाले, तर 12 होईल। पण तुम्ही सांगू, शिमल्यात बालपण गेलंय पण मराठी फार गोड बोलताय। थँक्यू। ती होम मिनिस्टर म्हणजे तिचा खूपच मोठा हात आहे, मी तुम्हाला सांगते। काय सांगता? हो। कसं काय? जर मी डेट करत होता तर होम मिनिस्टरचा एक एपिसोड आला होता, तिकडे आमच्यासारखाच एक केस होता। तो मुलगी पंजाबी होती आणि मराठीला मॅरिड होती। तो खूपच गोड मराठी बोलायची आणि ही खूप इम्प्रेस झाले। तिने मला
पाठवली तो क्लिपिंग, पण तो बघ ते केवढी छान मराठी बोलते आणि मी खूपच इम्प्रेस आहे. तर मी ठरवला की मी पण बोलणार, मी तुला दिखाते की मी पण बोलू शकते. क्या बात आणि आहे. बघा म्हणजे योगायोग की ती स्वतः आता होम मिनिस्टर मध्ये होम मिनिस्टर मुळेच हे सुरू झालं. हो. किती छान. वा 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 वा. म्हणजे बघा खरंच आहे, त्यावेळेला आम्ही काहे दिया परदेस अशी ती कॉन्सेप्ट होती हो, बोल. आणि त्याच्यामध्ये Yeah, ते सगळं इंटरकास्ट मॅरेज आणि असा. पण तुमच्या घरी कळलं तेव्हा काय प्रतिक्रिया होती? अशी माझी आजारी झाली, माझी आई आजारी होती, तर ती माझी खूपच काळजी घ्यायची, टेन्शन घ्यायची की तिचं लग्न नाही झालं आहे, आता मोठी होते. पंजाबीमध्ये 24-25 झाले की बाल पण होतात राईट. तर मी थोडा डिफरंट होते. तर माझी आई हॉस्पिटलमध्ये होते, तिचा बायपास झाला होता आणि सगळ्यांनी मला सांगितलं की आता तू कर लग्न कर, कारण तुझी आई खूपच टेन्शन घेते. तर मी बाबाला सांगितलं, मी म्हटलं बाबा अशी मुलगा आहे, तो मराठी आहे, आता काय आहे, तुम्ही सांगा, तुम्ही काय सांगता. तर बाबाने मला होतं की बाबा नाही सांगणार, बाबा सांगणार की नाही. बाबाने मला फक्त एकच विचारला की बघ विनी, तू ॲडजस्ट करू शकेल का, कारण एकदम डिफरंट कल्चर, एकदम सगळाच डिफरंट, तू ॲडजस्ट करू शकेल का. मी म्हटलं हो, तो माझा लुकआउट आहे, मी करेल. ठरवलं की करणार. तर तिने आईच्या बरोबर म्हणजे फोनवर केला, ही टॉक टू हर अँड शी गॉट इम्प्रेस्ड. नाही, मी भेटायला आलो होतो. ते भेटायला पण आला शिमल्याला. कारण का जेव्हा ही कॅनडामधून परत आली, मग तेव्हा मी मुद्दामून पहिले यांच्या घरी गेलो भेटायला पॅरेंट्सना. मग तिथे त्या लोकांना पण खूप आवडलो. अरे वा. मग मी गुस्सेला थोडी. ते खूपच शांत आहे आणि जे नामच्या मंगेशा तांडव करतो तो नंतरची तुम्हालाच माहिती आहे. पण तो एकदम शांत आहे. तो माझ्या बाबाला खूपच आवडला की एकदम शांत मुलगा एकदम. आता माझ्या घरात माझ्याकरता हेला सगळा विचारा जातात जास्त. हो. तुमच्याकडे काय, तुमच्या घरी कळलं तेव्हा काय प्रतिक्रिया? माझ्या घरी पहिल्यापासूनच आई वडील माझे दोघेही लिबरल होते. म्हणजे त्यांनी असं पहिल्यापासूनच सांगितलं होतं की आम्हाला काही असं काही कास्ट वगैरे असं काही प्रॉब्लेम नाही. आता कसं वाटतंय पण 11 वर्ष कशी गेली? एकदम जबरदस्त, छान. बरं, मसालेदार किस्सा सांगायचा असेल तर कुठला सांगा? माझा मित्र आहे मुंबईचा, म्हणजे बालमित्र अमित लालगे म्हणून. तो मला भेटायला आला होता त्याच्या फॅमिली सकट. तर आम्ही इथे हिल स्टेशन आहे कसौली म्हणून, तर तिकडे ट्रिपला गेलो होतो. आम्ही आमच्या कारमधनं येत होतो, तर समोरनं ना अशी ही मला म्हणायला लागली की एक व्हाईट कलरची मारुती कार होती, ती आमचा पाठीपाठी होती. हिला असं वाटलं ड्राईव्ह करत, मी ड्राईव्ह करत नाही, हीच करते ड्राईव्ह. तर ती पाठलाग करत होती आमचा. ती म्हणे काहीतरी गडबड आहे. तर मग थोड्या वेळाने ती आम्हाला असं ओव्हरटेक करून पुढे गेली आणि रस्त्याच्या मध्ये गाडी थांबवली आणि चारी डोर आणि अरुंद वाट, नागमोडी वळण असतं घाटामध्ये कसं असतं तसं, आणि चारी डोर्स खोलले आणि चौघही जण बाहेर आले आणि मोठ्या मोठ्याने शिव्या द्यायला सुरुवात केली, बाहेर निघा, बाहेर निघा. आणि ही एकदम ॲग्रेसिव्ह आहे. मी ॲग्रेसिव्ह तसा नाही आहे, त्यामुळे पटकन मला कळलं सिच्युएशन काय आहे, की काय होऊ शकतं जर का मी ही बाहेर निघत होती भांडण्यासाठी. मी पटकन थांबवलं, म्हटलं की नको, बाहेर नको निघूस. थांबवलं मी तिला, गाडी सरळ जोरात घेऊन जा आणि दरवाजे उडवून टाक असं सांगितलं. हां, मी हिला सांगितलं. मग हिने केलं असं. तर एक जण त्यांच्यामधलं पाठीमागं, त्याला कळलं की आता हे उडवून निघून जाणार म्हणून. मग त्याने फटाफट डोर्स बंद केले. आम्ही साईडने निघून गेलो. एकदम अरुंद वाट होती. आणि मग नंतर त्यांनी पाठलाग सुरू केला. जवळजवळ अर्धा एक तास ते आमचा पाठलाग करत होते. कधी इकडून ओव्हरटेक करायचा प्रयत्न करते, कधी दुसऱ्या साईडने ओव्हरटेक करायचा प्रयत्न करत. आणि ही पूर्ण तुफान भैरवीच झाली, पूर्ण ॲक्सिलेटर, पूर्ण शूमाकर बनली. आणि 45 मिनिट्स आम्ही कॉल करत होता इमर्जन्सीवरून, कोई कॉल मिळेना. आणि नंतर मी माझ्या भाऊला थोडी मस्ती यायला लागली ना, तसं मग ते लोकांनी आमचा पाठलाग सोडला. अरे बापरे. मग लगेच आम्ही पोलीस स्टेशनमध्ये वगैरे गेलो. काय सिच्युएशन असेल. हो हो, एकदम. तेव्हा दोघेच होते. मला त्या दिवशी काही झालं नाही, दुसऱ्या दिवशी मला ताप आला. तेव्हा 4 लोकांची जिंदगी माझ्या हातावर होती. म्हणजे तसा रास्ता आहे आणि नंतर खाई, आणि अक्षरशः डेंजरस परिस्थिती होती. खूपच डेंजरस होता तो. काय सिच्युएशन आली असेल. म्हणजे माझ्या नजरेसमोर उभं राहिलं. म्हणजे ही फक्त स्त्री शक्ती नाही आहे, डेंजर स्त्री शक्ती आहे ही. नाही, पण आलेल्या परिस्थितीवर मात करणं आणि आव्हान स्वीकारणं, म्हणजे ती सिच्युएशन एवढी भयानक होती की तुम्ही ती ज्या पद्धतीने हँडल केली, माऊली तुम्हाला नमस्कार आहे. बिलकुल. पण एवढं आव्हान स्वीकारल्यावर घरातल्या चिठ्ठ्या शोधून आणणं काही तुम्हाला कठीण नाही? एक चिठ्ठी शोधत तुम्हाला चांदीची अन्नपूर्णा घेऊन यायची. वेळ 1 मिनिट.
चुडी जो खनके हात में. वेळ सुरू झाली. %100% अटेंडन्स. बकेट लिस्ट. दहा, 9, कृष्णपाला. 8, 7, 6, 5. अभिनंदन. तुम्हाला चांदीचं नाणं मिळालं. अभिनंदन. दुसऱ्या चिठ्ठीसाठी चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. अभिनंदन. चांदीची तुळसही मिळाली, तिसरी चिठ्ठी मिळाली म्हणून. आणि तुमच्या घरात चांदीची अन्नपूर्णा सुद्धा आलेली आहे. अभिनंदन. वैद्यनाथ सुहाना अंबारी मसाले यांच्याकडून मिळते आहे ती भेटवस्तू. थेट आता आपण इथून बसल्या बसल्या मुंबईला जाणार आहोत आणि आईशी गप्पा मारायच्या आहेत, सासूबाईंशी गप्पा मारायच्या आहेत. होम मिनिस्टरचं शूटिंग सुरू आहे आता. ती माझी जाऊ. या जाऊबाई का? हा, तो अच्छा. दादा, माझे वडील ते. तो आई, हा. ती आई आणि वडील. आई बाबा नमस्कार. नमस्कार. आणि ती माझी आमचे काकू. काकू. काकू आहेत. बरं 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 बरं. सगळ्यांना नमस्कार. किती छान बघा, सगळं कुटुंब दिसतंय. आम्ही आता चंदीगडमध्ये आहोत आणि तुम्ही मुंबईमध्ये आहेत ना? हो हो. आई, सुनबाईंबद्दल काय सांगणार? कशा आहेत सुनबाई? हो. मग तुम्ही येता की नाही इकडे चंदीगडला? पण आता सुनबाईकडे आल्याबरोबर गडगडाट सुरू झालाय, पाऊस सुरू झाला इकडे. वा वा, खूप छान वाटलं तुम्हाला सगळ्यांना भेटून. असंच हसत राहा, आनंदात राहा आणि खूप आशीर्वाद देत राहा सगळ्यांना. चला, या गप्पा झाल्या आणि आता तुम्ही सांगा या दोघांबद्दल. कोण बोलणार? माझी आई खूप छान आहे. ती मला डान्स करायला खूप आवडते. बाबा पण, ते दोघे मला खूप सपोर्ट करताय. आणि किती छान नाचते तू आणि तुझ्या मैत्रिणींनी. काय सुंदर नाच केला आम्ही आलो तेव्हा. अजून कोण बोलणार आहे? द्या. मंगेश आणि विनी हे खूप छान कपल आहे, आयडियल कपल आहे आणि इकडच्या मंडळामध्ये नेहमी भाग घेतात. खूप उत्साही आहे ते दोघंही. गाणंही छान म्हणतात आणि नेहमी मुलांना नाच शिकवण्याचं काम ती करत असते. खूप छान. मी कंचन. मी पण विनीला आणि भाऊजीला 3 वर्षापासून बघतो. आमचं इथे महाराष्ट्र मंडल आहे. तिथं आम्ही सर्व भेटतो आणि सगळे कार्यक्रम आम्ही अटेंड करतो. आणि तिथं कोणताही कार्यक्रम होईल तर मुलांना शिकवायची जिम्मेदारी यांचीच राहते. जर कधी कोण म्हटलं की हे मुलं मतलब सांभाळत नाही आपल्याकडून, तर विन्नी कुठं आहे तिला बोलवा, तर ते नंतर ते सगळे राईट करते. आम्ही एक मुलगा नाही सांभाळू शकत, ती 10-15 मुलांना एक साथ बिलकुल खूप छान प्रकारे सांभाळते. डिसिप्लिन मध्ये पूर्ण आमच्या मंडळाची कोरियोग्राफर होऊन जाते. अरे वा वा वा. डॅडींकडे द्या. नमस्कार. जब मुझे पहले विनी ने बताया कि ऐसे ऐसे लड़का देखा है तो मैंने इसको बोला कि हमारा कल्चर नहीं मिलता, तो तू सोच ले. पर मुझे इस पे विश्वास था कि ये एडजस्ट कर लेती है. ऐसे इसकी मदर भी करती थी और ये एडजस्ट कर लेगी, तो इसने कर लिया. और मैं दामाद मेरा ऐसा है कि इसमें ना कोई वो है, कोई ऐप नहीं है. और जैसा मुझे अपने बेटों से भी ज़्यादा प्यारा लगता है. ये मेरे 2 बेटे हैं, तो ये मेरा तीसरा बेटा है, तो मुझे सबसे प्यारा ये लगता है. अरे वाह वाह वाह. मंगेश भैया के लिए बोलूँगी कि जब भी महाराज भवन में कुछ भी प्रोग्राम होता है, कैमरा उनके पास होता है और फोटो विनी के ही होते हैं. आई ऑब्जर्व दिस. आणि आता एक छोटासा खेळ आहे. तुम्ही चित्र काढायचं आणि घरातल्यानी ओळखलं तर बक्षीस मिळणार न बोलता. मका काढलाय हो तुम्ही. अभिनंदन. हे बक्षीस मिळालं. पुढचं चित्र तुम्ही काढायचं. दहा, 9, 8,
7 6 5 4 3 2 कसं ओळखलं तिने? अभिनंदन, थँक्यू. गाडी 10 9 8 बघू कसं आहे इथे. अच्छे ट्रॅक्टर आहे. असा कसा ट्रॅक्टर? तिने ओळखलं. सॅव्हलॉन कडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. काही जणांनी तक्रारी पण केल्या. निसर्ग पण तक्रार करायला लागलाय. तो रडते बघा. का? नानीची आठवण आली तिला. 2 वर्ष पूर्व गेली माझी आई. आईला मिस करतायत सगळे ना. खूप जास्त स्ट्रेट फॉरवर्ड बोलता, त्यामुळे लोकांची मनं दुखावतात. आई पण अशीच बोलायची नाही ना. आई सगळ्यांचं मन सांभाळायची ना. मग आता सांगा, आईची आठवण आली आहे, मग आईसारखं थोडंसं वागायचं पण आहे ना तुम्ही. ट्राय करेल आजपासून. बघा, छोट्या छोट्या गोष्टीवरून तुम्ही रागराग करता. माहिती पडलं कोणी लिहिलं. नाही, कोणी लिहिलं ते काय विचारत आहे. हे मी नाही, तुम्हीच वाचा काय लिहिलंय. मोठ्याने वाचा, मी नाही वाचत. थोडं वजन कमी करायला पाहिजे. नातेवाईकांसाठी खूप करता, पण एक वाक्य बोलून सगळं फुकट घालवता. उगाच नाही, तो निसर्ग सुद्धा गडगडाट करायला लागला. मला सांगा, सगळे साधारणतः हेच आरोप आहेत. स्वभाव, रागावणं, पटकन बोलणं, समोरच्याचं मन दुखावणं. मग काय स्वतःमध्ये बदल करावा असं वाटतं? अगदी जेन्युइनली. ट्राय करेल मी, राग कम करेल. तुम्ही स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करणार? मला नाही बोलायला खूप प्रॉब्लेम होतो कोणाला पण. तर मग कधी कधी मग त्याच्यामुळे थोडं फसतो मी. म्हणजे का बोलताय तुम्ही असं? लग्नाला किती वर्ष झाली? लग्नाला आता झाली मला 11 वर्ष. असं का बोललात तुम्ही 11 वर्षांनी लग्न झाल्यावर? बघा, माझ्या लक्षात आला मुद्दा. त्याला काय म्हणायचंय ते नंतर विचारते. गडगडाट बघा. नाही, गंमत करतो, पण खरंच आहे. बऱ्याचदा तुम्ही नाही म्हणायलाही शिकलं पाहिजे, नाहीतर त्याचा त्रासही होतो. तुमच्या अपेक्षा काय आहेत वहिनींकडनं? तीच माझी एकच ग्राईप आहे, म्हणजे की खूप म्हणजे करून देखील म्हणजे जर का आपण थोडं प्रेमळपणे सांगावं पॉईंट, थोडं वर्डिंग चेंज केलं तर मेसेज पण जातो आणि आपलं काम पण होतं. त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहेत तुमच्या? कामात खूपच फोकस्ड आहे, खूप जास्तच इन्व्हॉल्व जातं. म्हणजे कधी कधी ते आजारी होता तरी पण ऑफिस जायचं. म्हणजे मी तिला सांगते की आजारी आहे म्हणजे रेस्ट कर, पण नाही, वर्क कम्स फर्स्ट. तर थोडासा स्वतःच्या पण ध्यान द्यायचं. आज सॉरी म्हणायचं तर कोणाला म्हणणार? सॉरी म्हणायचं तर मी माझी आईला म्हणणार, कारण की मला वाटते की मी खूप करू शकत होते तिच्याकरता, मी नाही केलं. आणि माझी सासूबाईला पण सांगणार सॉरी, कारण कधी कधी ती आजारी पडते, मी इकडे होते, तिला मला असं वाटतं की तिला माझी जरूरत आहे, पण कधी हिचे एक्झाम्स आहे की काय झाला मी जाऊ शकत नाही, तर मी तिला सॉरी म्हणते. तुम्ही? माझ्या आईवडिलांना तर नक्कीच म्हणेन. म्हणजे आपण इतक्या दूर आलो आहे आम्ही, त्यामुळे एकदम खरी गरज असते त्यावेळेला एकदमसं मला जावं लागत नाही, तर ती खंत मला नेहमी राहते. म्हणजे मी असं गृहीत धरू शकत नाही की माझा मोठा भाऊ आहे तर म्हणजे होईल, पण माझं पण कर्तव्य आहे. बरोबर. तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा. बरं, आता क्षण आलेला आहे तो सन्मानाचा. झी मराठीकडून ओटी पाठवलेली आहे, तुम्ही ती ओटी भरा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. वहिनींना तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन.
झी मराठीकडून ही आजची आठवण. या संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.